नमस्कार, मी भूमिपुत्र वाघ, समाज विकास संस्था. आपण एसीच्या रूममध्ये मोठमोठ्या शहरांच्यामध्ये बसत असतो, चर्चा करतो पोल्यूशन, प्रदूषण, इन्व्हायरमेंट असे अनेक मोठमोठे शब्द वापरतो, जे शब्द आमच्या कानावरती येत नाहीत. जेव्हा आम्ही नदी, ओढे, नाले फिरायला लागतो तेव्हा लक्षात येतं की अरे हे पोल्यूशन आहे, हे प्रदूषण आहे. 2025मध्ये आलेला महापूर, या महापुरामध्ये गावाच्या गावं वाहून गेली आणि वाहता वाहता समाजाने विकृत पद्धतीने टाकलेली कपडे, बॅगा, पॉलिथिनच्या पिशव्या, टाकून दिलेली कपडे, याचं हे प्रदर्शन जणू भरलं आहे. नदीच्या दोन्ही बाजूला दिसतं आहे प्रचंड मोठी कपडे आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि पोथ्यांचे तुकडे. भविष्यकाळ याहूनही कठीण होणार आहे. झाडं झुडपं नसतील, प्रचंड पाऊस येईल, माणसाचा हाहाकार माजेल, गावाच्या गावं वाहून जातील आणि अशीच दयनीय अवस्था आम्हाला पाहायला मिळेल. भारतामध्ये एकही नदी आता प्रदूषणाशिवाय नाही. ओढ्यावरती जावं, नदीत जावं आणि घोटभर पाणी प्यावं अशी अवस्था आता राहिली नाही. ही अवस्था कोण बदलणार? तुम्ही आणि मी, सर्व समाज, स्वयंसेवी संस्थांचे लोक, कायदा आणि राजसत्ता यांनी कडक निर्बंध स्वतःवर घालून घेणे गरजेचे आहे. नाहीतर येणारा काळ पाणी नसेल आणि कपडे वाहिलेले असतील. चला तर विचार करा की आम्हाला पुढे कुठं जायचं आहे, कसं जायचं. आणि समाज बदलणं हे सहज सोपी गोष्ट नाही. आज आम्ही पाहतो आहोत एकही नदी स्वच्छ आणि निथळ वाहताना दिसत नाही. गंगा, यमुना, कावेरी, नर्मदा, किती नद्यांची नावे घेऊ. ह्या पवित्र नद्या एकेकाळी अमृत म्हणून वाहत होत्या. त्या सर्व नद्यांचा तशा अर्थाने नायनाट झालेला आहे आणि याला कारणीभूत तुम्ही आम्ही आहोत. हे सगळं बदलायचं झालं तर आजच आपल्याला कार्यवाही करावी लागेल. प्रदूषण मुक्त भारत हेच एक काम आपल्या हातात आहे. नमस्कार, भूमिपुत्र वाघ, समाज विकास संस्था, महाराष्ट्र लोकविकास मंच, उत्तरदायित्व लोकहित महाराष्ट्र.